सप्रेम जय भीम सर्वांना. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या रसायनशास्त्राच्या वर्गामध्ये आपलं स्वागत आहे. आपण एक टॉपिक घेतोय विद्यार्थ्यांनो, धातू अधातू. त्यामध्ये आपला क्षरण हा टॉपिक सुरू होता. हा टॉपिक बस आज एंड होणार आहे, थोडा आधी उरलेला आहे. तर सर्वप्रथम मला एक सांगा विद्यार्थ्यांनो की ऑडिओ व्हिडिओची क्लॅरिटी सांगा. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर येतोय का? एकदा रिप्लाय करा. ऑडिओ आणि व्हिडिओ साठी येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर काल क्षरण म्हणजे करोजन हे कसं होतं, त्यामागचं सायन्स की जे क्षरण आहे ते होण्यासाठी धातूचे ऑक्साईड, धातूचे कार्बोनेट, धातूचे सल्फाईड बनले जातात आणि हे त्या धातूंना खराब करतात. मग या क्षरणापासून म्हणजे करोजन पासून आपल्याला जर धातूंना वाचवायचं असेल तर मग आपण काय करतो, तर आपण काही टेक्निक्स वापरतो जे टेम्पररी बेसिसच्या टेक्निक्स आहेत. जसं की एक्झाम्पल घेऊया आपण की पेंटिंग करणे, वॉर्निश लावणे, तेल लावणे, ग्रीस लावणे. या मेथड्सनी आपण धातूला प्रोटेक्ट करू शकतो, बचाव करू शकतो क्षरणापासून. पण ह्या टेक्निक्स खूपशा लॉंग टर्मच्या उपयोगाच्या नाही आहे, कारण यामुळे पुष्कळदा आपल्याला दिसतं की पेंट थोडा अधिक उखडला किंवा त्यावरचं वार्निशमध्ये काही प्रॉब्लेम आला तर धातू आपला क्षरणाच्या प्रोसेसमध्ये सुरुवात होऊन जाते. आणि पुष्कळदा तर असं होते की ते आतून पोखरायला सुरुवात करते आणि आपल्याला वरून माहिती नाही पडत. मग अशा वेळेस काही अशा गोष्टी आपण उपयोगी आणतो की ज्यामुळे त्या धातूचं क्षरण व्यवस्थितरित्या आपण खूप दिवसासाठी थांबवू शकतो. तर तसे काही प्रकार आपण पाहत होतो. तर मी काल जास्त विलेपन हा शिकवला होता, पण त्यावेळेसच नेटवर्कचा इश्यू झाल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला होता. तर मी पुन्हा ते शॉर्टमध्ये रिपीट करतो. आपण फर्स्ट पाहिलं होतं जस्ट विलेपन. याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हटलं होतं विद्यार्थ्यांनो? गॅल्वनायझिंग. काय म्हटलं होतं? गॅल्वनायझिंग. याच्यामध्ये आपण मेनली काय वापरतो? झिंक हा धातू वापरतो. तर कसं होते की खास करून लोखंड किंवा पोलाद याच्यासाठी आपण काय वापरतो? लोखंड किंवा पोलाद. लोखंड किंवा पोलाद हे जे धातू आहे, लोखंड म्हणा किंवा पोलाद म्हणा, हे जे धातू आहे यांचं क्षरण तर होतच राहतं, कारण ॲटमॉस्फिअरिक ऑक्सिजन सोबत हे कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि ते वस्तू काय करतात? खराब करत असतात, करोजन करत असतात, गंज लागत असतात. मग अशावर आपण काय करतो? जस्त या धातूचा, जस्त म्हणजे झिंक या धातूचा एक पातळ थर लोखंड किंवा पोलादावर लावतो. थर पातळ असतो आणि त्याच्यावर हा थर दिला जातो. तर थर दिल्यामुळे काय होतं की त्या ॲटमॉस्फिअरिक ऑक्सिजन जस्ताच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, लोखंडाच्या किंवा पोलादाच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आणि त्यामुळे तो जो लोखंड किंवा पोलाद असतो तो वाचतो. याचं उदाहरण आपण पाहिलं होतं की जे आपण चकाकणारे किडे पाहिले होते. टाचण्या, ओके. या किडे, टाचण्या या गोष्टी म्हटल्या तर ह्या बघा, ह्या विशेष करून अशा चकाकताना असतात. ते मटेरियल त्याच्यामध्ये लोखंड किंवा पोलादच असतो. पोलाद म्हणजे स्टील, ओके, हेच असतं. पण त्यांच्यामध्ये एक विशिष्ट अशी चमक दिसते. तर ती चमक कशाची असते? तर ती चमक असते जस्ताची. जस्ताच्या चमकीमुळे लोखंड किंवा पोलाद यापासून बनलेले खिळे किंवा टाचणे आपल्याला चमकताना दिसतात. आता ही जी चमक आहे किंवा हा जो जस्ताचा थर आहे, तर आपल्याला असं दिसेल की सपोज करा आपण हा असा लोखंड आहे, हा लोहा आहे, याच्यावर
आपण जस्ताचा थर असा दिला, हा जस्त आहे, आणि जेव्हा ऑक्सिजन कॉन्टॅक्ट मध्ये येईल तर ऑक्सिजन कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल? जस्ताच्या. तर जस्त सुद्धा एक धातूच आहे, तर नो डाऊट त्याचं सुद्धा काय होईल? त्याचं सुद्धा क्षरण होईल. म्हणजे लोखंड तर वाचेल, पण जस्त हा कॉन्टॅक्ट मध्ये येत असल्यामुळे ऑक्सिजनच्या याचं क्षरण सुरू राहील. याचं क्षरण जे सुरू राहील तर पहिले आपला जस्त पूर्णपणे क्षरण पावेल, आणि जेव्हा कधीही हा जस्त झिजून गेला तर त्यावेळेस मग काय होईल? ऑक्सिजनचं क्षरण सुरू होईल. ऑक्सिजन होतो, लोखंडाचं क्षरण सुरू होईल. लोखंडाचं क्षरण शेवटच्या टप्प्यामध्ये सुरू होईल. म्हणजे काही पावसाळे गेल्यानंतर तुम्ही बघा टाचण्यामध्ये पण जस्ताचा थर निघालेला दिसतो, खिड्यांमधनं जस्ताचा थर निघालेला दिसतो, आणि आपल्याला लोह गंजताना दिसून पडतो. ठीक आहे. तर हे काहीशी असा खूपशी इम्पॉर्टंट टेक्निक तर नाही आहे, पण आपण असं म्हणू शकतो की आपण काही काळ का होईना आपण ती वस्तू लोह किंवा पोलादपासून बनलेली वस्तू वाचवू शकतो. तर हे होतं गॅल्व्हनायझिंग. ओके. तर एकदा तुम्ही सांगा, गॅल्व्हनायझिंग म्हणजे जस्त विलेपण तुमच्या लक्षात आलं का? विद्यार्थ्यांनो एकदा रिप्लाय करून द्या, जस्त विलेपण तुमच्या लक्षात आलं का? येस येस येस, व्हेरी गुड. त्यानंतर दुसरी प्रक्रिया होती, आपण जे बघितली होती काल, तर कदाचित तेव्हाही नेटवर्क नव्हता, तर तो होता धनाग्रीकरण. सेकंड प्रोसेस जी होती ती होती धनाग्रीकरण. सेकंड प्रोसेस धनाग्रीकरण होती. सॉरी, आपण धनाग्रीकरण नाही घेतलं होतं, कथिलीकरण घेतलं होतं. सेकंड नंबरवर कथिलीकरण होता. त्याला आपण टिनिंगची प्रोसेस म्हणालो होतो इथं. टिनिंगची प्रोसेस म्हणालो होतो. कथिल म्हणजे हा टीन असतो. आता बघा, याच्यासाठी आपण म्हणजे ही प्रोसेस विशेष करून आपण कोणत्या धातूंसाठी वापरतो? जसं जस्त विलेपण याच्यासाठी लोखंड किंवा पोलादवर ही प्रोसेस जास्त वापरली जाते. तर कथिलीकरण जे आहे यामध्ये आपण काय करतो, तर धातूंवर कथिल म्हणजे टीन याचा एक थर जमवतो. अच्छा, या प्रोसेसला आपण कलही करणे असं सुद्धा म्हणतो. या प्रोसेसचं दुसरं नाव आहे कलही करणे. हे तुम्ही ऐकलं असेल की आपल्या म्हणजे काही भांड्यांना, किचन मधल्या काही भांड्यांना आपण कलही करण्याचा प्रकार करतो. ठीक आहे. आता याच्यासाठी वापरण्यात येणारे जे धातू आहेत, तांबे म्हणा किंवा पितळ म्हणा, तांबे किंवा पितळ यांच्यावर आपण पाहिलं होतं की हे CO2च्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन हिरवट अशा कलरचा, बघा, तांबे किंवा पितळ CO2च्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन है ना, त्या धातूंचे कार्बोनेट्स बनवतात, आणि त्या कार्बोनेटचा रंग हिरवट असतो, हिरवा कलरचा असतो. हे आपल्या तांब्याच्या भांड्यांमध्ये पाहायला मिळतं स्पेशल. आता जर हे तांब्याचे भांडे आतून रस्ट पावलं, म्हणजे आतून त्यांचं क्षरण झालं, तर तो हिरवट कलर आतून साचेल. अच्छा, आतून साचल्यामुळे काय होईल की रस्टिंग इफेक्ट किंवा गंज जो लागलेला आहे तो आतमधल्या भागाला लागला आहे, आणि तो काय बनला आहे? जर कॉपर असेल तो कॉपर कार्बोनेट बनला. हा कॉपर कार्बोनेट किंवा हिरवट रंगाचा जे रस्ट आहे, गंज आहे, हे काहीसं विषारी असतं विद्यार्थी. हे विषारी असते, आणि हे विषारी असल्यामुळे जर आपण याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आंबट वस्तू ठेवल्या, म्हणजे जसं ताक, कढी, अशा खायच्या वस्तू जर आपण या भांड्यांमध्ये ठेवल्या आणि ते त्या कॉपर कार्बोनेट म्हणजे हिरवट पदार्थाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, तर ते खराब होतं. आणि अशा खराब वस्तू ग्रहण केल्यामुळे फूड पॉयझनिंग असे प्रकार होऊ शकतात. फूड पॉयझनिंग असे प्रकार होऊ शकतात.
तर मग असं होणं टाळण्यासाठी आपण काय करतो, कथिलीकरण करतो. कथिलीकरण म्हणजे कलई पाडणे. म्हणजे आपल्या ज्या भांडी असतील, समजा हे भांडं असेल सपोज, या भांड्यावर आपण इथे असा कोटिंग लावून देतो. कशाचा? टीनचा कोटिंग लावतो. आणि या टीनच्या कोटिंगमुळे तो भांड काय होते, त्या भांड्यावर असं रस्टिंग इफेक्ट दिसत नाही. आणि मग आपलं जे काही म्हणजे वस्तू असतील त्या पॉयझनस होत नाही. तर ही एक टिनिंगची प्रक्रिया म्हणजे कथिलीकरणाची. तुम्हाला इथे लक्षात काय ठेवायचं आहे की तुम्हाला हे सगळं लक्षात राहील. जस्त विलेपन म्हणजे जस्तच नावच आहे त्याचं, ठीक आहे. कलई करणे म्हणजे एक्झॅक्टली काय होते, यामध्ये कोणत्या धातूवर कोणता धातू वापरतो आपण, है ना. म्हणजे मूळ धातू कोणता असतो ज्याचं क्षरण आपल्याला रोखायचं आहे, आणि त्याच्यावर कोणत्या दुसऱ्या धातूचा आपण थर देतो ते आपल्याला परीक्षेत जनरली विचारतात. म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. लोखंड पोलादसाठी जस्त विलेपन, तर तांबे पितळसाठी काय, टीन म्हणजे कथिलीकरण, कलई करणे, या प्रक्रिया आपण करतो. तर विद्यार्थ्यांनो, कथिलीकरण लक्षात आलं तुमच्या? एकदा रिप्लाय करा. चला तिसरं घेऊया विद्यार्थ्यांनो. तिसरी प्रोसेस घेऊया. तिसरी प्रोसेस आहे धनाग्रीकरण. धनाग्रीकरण याला आपण ॲनोडायझिंग म्हणतो. ॲनोडायझेशन. ॲनोडायझिंग किंवा त्याला ॲनोडायझेशन असं म्हणतात. ओके. आता यामध्ये काय होतं, यामध्ये पॉइंट तुम्हाला जे लक्षात ठेवायचे, ठीक आहे. यामध्ये आपला जो धातू आहे ज्याला वाचवायचा आहे तो तांबे किंवा ॲल्युमिनियम, है ना. तांबे म्हणजे कॉपर, ॲल्युमिनियम म्हणजे ॲल्युमिनियम, ते तर माहितच आहे तुम्हाला. यासारख्या धातूंना आपण काय करतो, धनाग्रीकरण प्रक्रियेमार्फत आपण त्यांचा बचाव करतो, क्षरणापासून बचाव करतो. अच्छा, यामध्ये एक इम्पॉर्टंट आहे, यामध्ये आपण विद्युत अपघटन ही प्रक्रिया करतो. म्हणजे आपण इथे इलेक्ट्रोलिसिस करतो. आता इलेक्ट्रोलिसिस करतोय विद्यार्थ्यांनो, तर जसं इलेक्ट्रोलिसिस तुम्हाला सापडलं, कधी पण तुम्हाला ऐकायला आला तर तुम्हाला ही फिगर आठवली पाहिजे. काय, एक द्रव पदार्थ, त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. म्हणजे विद्युत प्रवाह ज्यामधून वाहू शकतो. त्यामध्ये एक असेल ॲनोड, एक असेल कॅथोड, है ना. आणि मग इथून आपण सर्किट बनवणार आणि इथे आपण बॅटरी लावू, है ना. तर बॅटरी लावू, जे पॉझिटिव्ह टर्मिनलला रिप्रेझेंट करते त्याला आपण ॲनोड म्हणतो, आणि जे निगेटिव्ह टर्मिनलला रिप्रेझेंट करते त्याला आपण कॅथोड म्हणतो. बस या ॲनोडायझिंग टेक्निकमध्ये विद्युत अपघटन म्हणजे इलेक्ट्रोलिसिसचा वापर केला जातो. आता इलेक्ट्रोलिसिसचा वापर केला जातो तर आपण करतो काय ॲक्च्युली, की ज्या धातूचं क्षरण रोखायचं आहे, त्याच धातूचा ऑक्साईड त्या धातूवर चढवला जातो. समजलं का? म्हणजे कसं होते बघा, एक सिंपलशी प्रोसेस सांगतो. हे ऑटोमॅटिकही होते, पण हे ऑटोमॅटिक जेव्हा होते त्यापासनं खूपसा फायदा होत नाही. जसं फॉर एक्झाम्पल, सपोज करा हा ॲल्युमिनियमचा एक प्लेट आहे. बरं, याच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी ऑक्सिजन आलं,
ऑक्सिजन आला तर याच्यावर ॲल्युमिनियमवर ऑक्सिजनची अभिक्रिया होईल आणि काय बनेल AN2O3 हा ॲल्युमिनियमचा ऑक्साईड बनेल. आणि हा जो ॲल्युमिनियमचा ऑक्साईड आहे हा ॲल्युमिनियमचा ऑक्साईड ही जी वरची लेयर आहे या वरच्या लेयरला काय करेल यामध्ये क्षरण निर्माण करेल, क्षरणाची प्रोसेस होईल आणि ॲल्युमिनियमची वरची लेयर जी आहे ती ॲल्युमिनियम ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ऑक्सिजन सोबत रिएक्शन झाली आणि ॲल्युमिनियम ऑक्साईडमध्ये कन्वर्ट झाली. आता हा ॲल्युमिनियम ऑक्साईड जेव्हा या मूळ ॲल्युमिनियम धातूच्या वरती एक लेयर बनवत आहे, ॲल्युमिनियम ऑक्साईड काय करतोय तर हा जो ॲल्युमिनियम धातू आहे या धातूवर एक लेयर बनवतोय. त्याच ॲल्युमिनियमच्या ऑक्साईडने त्याच ॲल्युमिनियमपासून ॲल्युमिनियम ऑक्साईड बनलं आणि तो ॲल्युमिनियम ऑक्साईड तो ओरिजिनल ॲल्युमिनियमवर काय झालं आच्छादित झालं, म्हणजे त्याच्यावर एक थर चाचला. आता हा थर काय करतो पुन्हा कॉन्टॅक्टमध्ये येणारा जो ऑक्सिजन आहे याला रोखून जातो आणि मग जो उरलेला ॲल्युमिनियम धातू खालच्या साईडला असतो ज्याच्यावर पातळचा थर आहे, जो ॲल्युमिनियम धातू खाली आहे त्याच्यावरती ऑक्साईडचा थर आहे त्याच्यावर, तर हा ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे आणि नंतरची जी क्षरणाची प्रोसेस आहे ती प्रोसेस थांबून जाते. पण याच्यात एकच प्रॉब्लेम आहे की चुकून जर हा थर कुठून कट पावला म्हणजे कसा हा लूज पडला थर आणि हा लूज पडलेला थर याच्यावर कधी स्क्रॅचेस आले किंवा हा मोडला तर ऑक्सिजन इथून कॉन्टॅक्टमध्ये ॲल्युमिनियमच्या आणि मग तोच क्षरणाची प्रोसेस सुरू करतो है ना. तर हे जे असते हा थर घट्ट असला पाहिजे. तुम्ही कधी बघा तुम्ही कुठल्या क्लासेसमध्ये वगैरे जाता तिथे व्हाईट बोर्ड असते. आता आपल्याकडे हा व्हाईट बोर्ड आहे तर तुमच्या स्क्रीनवर पूर्णपणे हा बोर्ड येत नाही आहे. या बोर्डच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या ॲल्युमिनियमच्या स्ट्रिप्सने लावल्या आहेत त्याच्यावर. ह्या ज्या व्हाईट बोर्डच्या बाउंड्रीज असतात ना त्याची बाउंड्री ॲल्युमिनियमच्या स्ट्रिपने बनवलेली असते. आता हा जो ॲल्युमिनियम आहे याला धनाग्रीकरण केलं आहे की नाही कसं ओळखायचं की जर तो ॲल्युमिनियमच्या स्ट्रिप्स कालांतराने काळ्या पडल्या, कालांतराने म्हणजे काही वर्षानंतर काळपट त्यांच्यावर थर जमायला लागला तर समजून जायचं की त्या ठिकाणी काय झालं त्या ॲल्युमिनियमचा ॲल्युमिनियम ऑक्साईड बनला आहे आणि त्याचाच थर ॲल्युमिनियमवर आला. आता हा बोर्ड केव्हा लागला आहे हे मला नाही माहिती, पण याच्या पट्ट्यांवर ॲल्युमिनियमच्या पट्ट्यांवर विद्यार्थ्यांना काळपट असा थर दिसत नाही आहे. म्हणजे याला काय केलं आहे या ॲल्युमिनियमच्या पट्ट्या ॲनोडायझिंग टेक्निकनी ॲल्युमिनियमच्या ऑक्साईडने वरच प्रक्रिया करून त्याला रस्टिंगपासून वाचवण्यात आलं है ना. तर या प्रोसेसमध्ये काय होते की आपण त्या धातूचाच ऑक्साईड त्या धातूवर चढवतो. हे नॅचरली असं होतं पण हे धोक्याचं आहे कारण हा ॲल्युमिनियमचा थर या उरलेल्या ॲल्युमिनियम धातूवर तसाच राहिला पाहिजे कंटिन्युअस. पण हे कधी काय होतं ब्रेक होऊन जातं. मग आपण काय करतो की जे आर्टिकल आहे त्यांना विद्युत अपघटन करून आणतो आणि त्याच्यावरच त्याच धातूच्या ऑक्साईडचा थर चढवून देतो. आपणच थर चढवून देतो. त्याच्यामुळे काय होते आतमधला धातू कंटिन्युअसली सेफ राहतो आणि मग तो सेफ राहिला की त्याचा बचाव क्षरणापासून होतो. तर ही एक छान टेक्निक आहे. यामध्ये आपल्याला जी वस्तू असते ज्याला आपल्याला म्हणजे क्षरणापासून ज्याचा बचाव करायचा आहे म्हणजे तांबे म्हणा किंवा ॲल्युमिनियम म्हणा त्याला आपण ॲनोडवर ठेवतो. म्हणजे समजा मला ही पट्टी या पट्टीला ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर लावायचा असेल तर ही पट्टी मी कुठे ठेवणार ॲनोडवर ठेवणार आणि मग ही इलेक्ट्रिक करंट सुरू करणार. तर जे आयन्स आपण ते पाहिले आहे आयन फॉर्मेशन होईल है ना, अपघटन होईल कारण ते इलेक्ट्रोलाइट आहे ते आयन फॉर्मेशन होईल आणि समजा हा ॲल्युमिनियम आहे ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर याच्यावर येऊन साचेल. तर ह्या धनाग्रीकरणाच्या प्रोसेसमुळे आपण काय होतो त्या वस्तूच्या ऑक्साईडचा लेप त्याच वस्तूवर लावतो आणि त्याच्यापासून क्षरण आपण थांबवतो. विद्यार्थ्यांनो धनाग्रीकरण आलं लक्षात? एकदा रिप्लाय करा. धनाग्रीकरण तुमच्या लक्षात आलं. चौथी प्रोसेस घेऊया.
विद्युत विलेपन. विद्युत विलेपन. ओके, याला सुद्धा आपण काय इलेक्ट्रोप्लेटिंगच म्हणतो. इलेक्ट्रोप्लेटिंग. आता यामध्ये काय होतं, यामध्ये विद्युत अपघटनाची प्रक्रिया वापरली जाते. म्हणजे विद्युत अपघटन, त्याला आपण इलेक्ट्रोलिसिस म्हणतो. इलेक्ट्रोलिसिस हीच प्रक्रिया आपण इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये सुद्धा करतो. इलेक्ट्रोलिसिस हीच प्रक्रिया आपण या विद्युत विलेपनामध्ये करतो. फक्त याच्यात एक गोष्ट असते की आपण काय करतो, कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूंवर काय करतो, थर देतो. म्हणजे कसं म्हणू आपण, कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर थर देतो. म्हणजे आपण एक इलेक्ट्रोकेमिकल सिरीज पाहिली होती, रिॲक्टिव्हिटी सिरीज पाहिली होती. अभिक्रियाशीलता श्रेणी बघितली होती, आठवत असेल तुम्हाला. ते पोटॅशियम पासून सुरू झाली होती, गोल्ड पर्यंत होती, आपण लिहिली होती ना. ती जी श्रेणी आहे त्या श्रेणीमध्ये कोणता धातू किती जास्त अभिक्रियाशील आहे आणि कोणता कमी आहे हे आपण पाहिलं होतं. तर आपण काय करतो, जो जास्त अभिक्रियाशील धातू आहे त्याच्यावर कमी अभिक्रियाशील धातूचा काय करतो, थर चढवतो. म्हणजे तुम्हाला बघितलं असेल तुम्ही, त्या सिरीज मध्ये शेवटचे दोन होते. असे आपण जेव्हा खाली आलो होतो तर शेवटचे दोन होते सिल्वर आणि गोल्ड. एजी म्हणजे काय, चांदी, आणि एयू म्हणजे काय, सोनं म्हणजे गोल्ड. ठीक आहे. आता याच्यामध्ये कमी अभिक्रियाशील कोण आहे, चांदी. जास्त अभिक्रियाशील कोणता आहे, सोने. तर आपण, तुम्ही हे ऐकलं असेल की पुष्कळदा चांदीच्या दागिन्यावर काय करतो आपण, सोन्याचा थर देतो, सोन्याचा पॉलिश देतो. हे तुम्ही ऐकलं असेल की दागिन्यांवर पॉलिश चढवला जातो. ऐकलं असेल विद्यार्थ्यांनी, है ना. ठीक आहे ना. तर हे बघा, म्हणजे कमी अभिक्रियाशील धातू कोणता, सोनं. जास्त अभिक्रियाशील धातू म्हणजे कोणता, चांदी. सोनं कमी अभिक्रियाशील आहे, चांदी जास्त अभिक्रियाशील आहे. वरून आपण जेव्हा खाली आलो होतो या सिरीज मध्ये, कुठपासून सुरू केलं होतं, पोटॅशियम पासून जेव्हा आपण सोन्यापर्यंत पोहोचतो तर अभिक्रियाशीलता काय होते, वाढत जाते, है ना. हे आपण पाहिलं आहे मागच्या क्लासेसवर. तर या धातूवर याचा आपण काय चढवू, थर चढवू. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं आहे की चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचं पाणी चढवलं जाते, असं म्हणतात. ते दागिन्यांवर सोन्याचं पाणी चढवणे. सोन्याचं पाणी चढवणे म्हणजे ॲक्च्युली ते काय करत असतात, तर ते इलेक्ट्रोप्लेटिंग करत असतात. आता इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये काय होते हे विसरायचं नाही विद्यार्थ्यांनो, हे विसरायचं नाही. एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही चांदीचे चमचे पाहिले, चांदी विलेपित चमचे पाहिले असेल. म्हणजे जे चांदीचे चमचे म्हणतो आपण, तर बेसिकली पूर्णपणे चांदी नसते. त्याच्या आतमध्ये सामान्य असा धातू असतो आणि त्या सामान्य धातूवर चांदीचा थर चढवला जातो. आणि ते सुद्धा कसं चढवला जातो, विद्युत विलेपनाच्या प्रोसेसमध्ये. ओके, विद्युत विलेपनाच्या प्रोसेसमध्ये. यामध्ये जो आपण इलेक्ट्रोलिसिस करतो विद्यार्थ्यांना,
है ना, विद्युत अपघटन करतो, तर त्यामध्ये आपण आपला हा कॅथोड ॲनोड असतोच, कॅथोड ॲनोड असतो. आता समजा मला चांदीचा चमचा बनवायचा, म्हणजे एका चमच्यावर चांदीचा थर लावायचा आहे, तर तो चमचा आपल्याला कॅथोड वर ठेवावा लागेल, कॅथोड वर ठेवावा लागेल, आणि मग इथून ते आयन्स मूव्ह होऊन या चांदीवर या चमच्यावर काय करतील, चांदीचा थर जमवतील. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो आपण वरती पाहिला धनाग्रीकरण आणि विद्युत विलेपन यामध्ये फरक आहे. धनाग्रीकरणामध्ये काय होतं की आपण जो धातू जे ऑक्साईड जे आपण धातूंवर ऑक्साईडचा थर चढवत होतो, तर तो धातू कुठे ठेवायचो आपण, ॲनोडवर. कुठे, धनाग्रीकरणाच्या प्रोसेसमध्ये ज्या धातूवर आपल्याला त्याचा ऑक्साईडचा थर चढवायचा आहे, तो धातू है ना कुठे ठेवायचो आपण, ॲनोडवर. म्हणून त्याचं नाव होतं धनाग्रीकरण. आता इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये काय असते, विद्युत विलेपनामध्ये काय असते, ज्याच्यावर आपल्याला म्हणजे कमी क्रियाशील धातूवर आपल्याला जास्त क्रियाशील धातूचा थर चढवायचा आहे, तर जो कमी क्रियाशील धातू आहे त्याला आपल्याला कुठे, इथे ठेवावं लागतं कॅथोडवर, आणि त्याच्यावर मग जो जास्त क्रियाशील धातू आहे त्याचा थर आपोआप चढत जातो. तर धनाग्रीकरण म्हणजे ॲनोडायझिंग आणि विद्युत विलेपन म्हणजे काय, इलेक्ट्रोप्लेटिंग, यामध्ये हा फरक आपल्याला दिसतो. धनाग्रीकरणामध्ये काय असते, ॲल्युमिनियम असेल तर ॲल्युमिनियमचं ऑक्साईडच त्याच्यावर चढवतं, त्याच धातूचा ऑक्साईड चढवतो. आणि इलेक्ट्रोप्लेटिंग विलेपनामध्ये काय असते, आपण धातू वेगळा असतो आणि त्यापेक्षा कमी जो क्रियाशील धातू आहे त्याच्यावर काय करतो, थर चढवतो. तर हे थर कसे चढवतात, दोन्ही याच्यात थर असते, पण दोन्ही याच्यात फरक भरपूर आहे. तिथे वापर ॲनोडचा होतो, इथे वापर कुठे होतो, कोणाचा होतो, कॅथोडचा होतो. ओके, तर या प्रोसेसला आपण म्हणतो विद्यार्थ्यांना विद्युत विलेपन. याचा आणखी एक उदाहरण सोने विलेपित दागिने. सोने विलेपित दागिने हे सुद्धा काय आहे, आपल्याला इलेक्ट्रोप्लेटिंगचं उदाहरण म्हणून आपण बघू शकतो. ठीक आहे. त्यानंतर एक प्रक्रिया आहे, विद्यार्थ्यांनो इलेक्ट्रोप्लेटिंग लक्षात आला, एकदा रिप्लाय करा. इलेक्ट्रोप्लेटिंग बाबत एकदा रिप्लाय करा स्टुडंट्स. त्याला आपण स्टील पण म्हणू शकतो. ओके, त्याला आपण स्टील पण म्हणू शकतो. ठीक आहे ना. तर संमिश्र असं जर बनवलं, आता इथे बघा, आम्हाला असं दिसते विद्यार्थ्यांना, आम्हाला असं दिसून पडते की हा जो तांबे आहे याला सुद्धा गंज लागते, म्हणजे क्षरणाची प्रोसेस होते. लोह हा तर फेमसच आहे क्षरणासाठी, तर हे तांबे लोह हे क्षरण इझिली पावतात. पण आता जेव्हा याच्यामध्ये कथील आणि लोह्याच्या बाबतीत क्रोमियम कार्बन यांचा मिक्सचर केला, तर आम्हाला जे काही अलॉय किंवा संमिश्र मिळाले ते गंजत नाही, किंवा दुसऱ्या भाषेत म्हटलं तर त्यांचा गंजण्याचा रेट, त्यांच्या गंजण्याची स्पीड ही काय असते, फार 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 कमी असते. ठीक आहे ना. तर विद्यार्थ्यांनो संमिश्रीकरण लक्षात आलं. स्टुडंट्स एकदा रिप्लाय करा. संमिश्रीकरण ठीक आहे. यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा संमिश्रामध्ये एक धातू जेव्हा पारा असतो, आणि जेव्हा तो पाऱ्या धातू मार्फत जे संमिश्र बनवलं जाते त्या संमिश्राला काय म्हणतो आपण, माहिती आहे विद्यार्थ्यांनो. जर समजा एक नॉर्मलचा कुठलाही धातू असेल प्लस पारा
आता याला मिळवल्यानंतर आपल्याला हे जे मिळेल हे काय राहील, हे संमिश्र राहील. तर या संमिश्राला काय म्हणतो, ज्यामध्ये एक धातू नक्की पाराच राहील, दुसरा धातू दुसरा कुठलाही असू शकतो. हे जे मिळतं आपल्याला संमिश्र, या संमिश्राला काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, आन्सर करायचं. जेव्हा आपण संमिश्र बनवायला निघालो आणि त्यामध्ये एक धातू कंपल्सरीली पारा आहे, एक धातू कंपल्सरीली कोणता आहे, पारा आहे. मग हा जर पारा धातू आपण वापरतोय संमिश्र बनवण्यासाठी, तर यांच्यामुळे जो संमिश्र मिळेल, हा संमिश्र कोणता राहील, याचं नाव काय राहील, कोणी सांगू शकतं का? त्याला आपण पारद संमिश्र म्हणतो, पारद संमिश्र. आणि हे नाव कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पारद संमिश्र, पण याचं इंग्लिश नाव नक्कीच तुम्हाला माहिती असेल. त्याला काय म्हणतो आपण, अमलगम. त्याला आपण इंग्लिशमध्ये अमलगम, अमलगम असं म्हणतो. ठीक आहे, अमलगम. बरोबर. तर कोणत्या टाईपचे अमलगम आपल्याला पाहायला मिळतात, तर जसं तुम्ही सोडियम अमलगम म्हणाल, झिंक अमलगम म्हणाल. आणखी एक फेमस अमलगम आहे रजत अमलगम, रजत पारद संमिश्र है ना. हे जे आहे रजत पारद संमिश्र, हे सुद्धा एक प्रकारचं संमिश्र आहे विद्यार्थ्यांना. हे खास करून डॉक्टर्सचे जे डॉक्टर लोकांचे जे काय म्हणतो आपण त्यांना, सर्जरीचे जे उपकरणं असतात है ना, कैची म्हणा किंवा जे आपले टिश्यूज असतात नाही का, टिश्यूजला कट करण्यासाठी जे टूल्स ते वापरतात, जे काही सर्जरीसाठी जे काही इन्स्ट्रुमेंट्स वापरतात, ते जनरली पारद संमिश्रापासून बनवतात. यामध्ये हे संमिश्र कसं बनवलं जाते, यामध्ये रजत म्हणजे चांदी आणि पारा याचा वापर केला जातो. या दोघांचा इफेक्ट घेऊन रजत संमिश्र बनतं आणि हे याच्यावर गंजण्याचा इफेक्ट होत नाही. आणि आपल्याला डॉक्टर किंवा सर्जरीचे जे टूल्स लागतात, सर्जरीचे जे आपल्याला टूल्स पाहिजे ते असेच पाहिजे की ज्यामध्ये गंज लागणार. आणखी एक विद्यार्थ्यांनो, सुवर्ण पारद संमिश्र पण लक्षात ठेवा, सुवर्ण पारद संमिश्र म्हणजे आपल्या याला गोल्ड अमलगम म्हणून, याला सिल्वर अमलगम म्हटलं होतं, हे गोल्ड अमलगम. याच्यामध्ये आपण काय वापरणार, यामध्ये आपण सोने प्लस पारा वापरणार. पारा वापरला म्हणून पारद संमिश्र म्हणावंच लागेल आपल्याला. याचा उपयोग पारद सुवर्ण पारद संमिश्राचा उपयोग आपण सोने निष्कर्षित करण्यासाठी है ना, सोन्याचं निष्कर्षण करण्यासाठी, म्हणजे खाणींमधनं, माइन्समधनं आणलेलं जे सोन्याच्या खाणीमधनं आणलेलं जे खनिज आहे, त्याच्यापासून जेव्हा आपल्याला सोन्याची निर्मिती करायची असते, शुद्ध सोन्याच्या धातूची निर्मिती करायची असते खनिजापासून, तेव्हा आपण सुवर्ण पारद संमिश्र म्हणजे गोल्ड अमलगम है ना, याचा वापर करतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हा टॉपिक धातू अधातू इथे संपतो. तर विद्यार्थ्यांनो, जरा एकदा रिप्लाय करा की तुम्हाला हे कळलं का, संमिश्रीकरणाची प्रक्रिया करून आणि तुम्हाला स्टुडंट्स, येस. बघा, आपण जे रसायनशास्त्र शिकलो है ना, आता रसायनशास्त्रामध्ये एक असा टॉपिक असतो ज्याला आपण म्हणतो संकीर्ण रसायनशास्त्र. संकीर्ण रसायनशास्त्र असं म्हणतो आपण त्याला. हे जे संकीर्ण रसायनशास्त्र असते, हे जनरली तुम्हाला कसं असते, यामध्ये ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत
रसायनशास्त्राच्या संदर्भात असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात जे वन लाईनर आपल्याला म्हणजे जसं मी तुम्हाला सांगतो कुठल्या कुठल्या गोष्टी. फॉर एक्झाम्पल पॉलिमर म्हणजे काय है ना. आपण जे PVC पाईप्स वापरतो, तुम्ही बघा आपल्या घरातले जे टॉयलेट्स वगैरे असतात त्याच्या मागे जे पाईप सिस्टम लावलेलं असतं, हे पाईप पहिले ॲस्बेस्टॉसचे बनवले जायचे. ॲस्बेस्टॉस माहिती आहे ना. ॲस्बेस्टॉस एक मटेरियल आहे, तुम्हाला हे माहिती असेल की आपण नाही म्हणत का आपल्या घरावर कधी कधी आपण टिनाचे पत्रे टाकतो ना, किंवा आपण कधी कधी म्हणतो आपण सिमेंट शीट्स टाकल्या. तर जे सिमेंट शीट टाकल्या ते ॲक्च्युली सिमेंट शीट नसतात, त्यामध्ये नो डाऊट सिमेंट थोड्या अधिक प्रमाणात असते, पण त्यांना ॲस्बेस्टॉसच्या शीट्स म्हणतात. तर त्या ॲस्बेस्टॉस मटेरियलने बनवलेले पाईप आपण टॉयलेटच्या मागच्या भागाला लावतो, हे तुम्ही पाहिलं असेल. पण आता त्या पाईप्सऐवजी आपण PVCचे पाईप वापरतो. तर हे PVC काय आहे, मग पॉलिमर्स काय आहे. ओके, आता ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मी आणखी तुम्हाला उदाहरण सांगतो. रबर कोणता असतो, नायलॉन काय आहे, टेफ्लॉन काय आहे. ओके, मग आपण घेतलं तर अँटीबायोटिक काय असते, अँटीबायोटिक मेडिसिन आपण घेतो, तर त्या मेडिसिनबद्दल थोडी अधिक माहिती आपल्याला माहीत पाहिजे. ओके, ॲलर्जीच्या मेडिसिन ज्या असतात त्यांचा काय प्रकार असतो. ओके, या गोष्टी. मग वातावरण, आपलं जे वातावरण आहे आपण म्हणतो ना ॲटमॉस्फिअर, या ॲटमॉस्फिअरला आपण जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून असे वरती जातो तर त्याचे आपल्याला असे थर दिसतात उत्तर. ओके, तर त्या थरांबद्दल आपल्याला थोडी अधिक माहिती असायला पाहिजे. ओके, ओझोनची निर्मिती कशी होते. ओके, मग त्यानंतर थर्मोडायनॅमिक्सचे नियम. आता हे थर्मोडायनॅमिक्स जो आहे हा जो 12वीच्या केमिस्ट्रीमधला भाग आहे आणि हा एकदाच विचारला होता परीक्षेत, ठीक आहे ना. आणि तोही प्रश्न खूप सोपा होता, म्हणजे ज्याला हलकी फुलकी माहिती असेल तो सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर इझिली देऊ शकला असतो. त्याचे काही नियम आहेत, तर ते नियम म्हणजे साधे असे वाचून समजून येतील असे नियम आहेत, ठीक आहे. मग त्यानंतर सपोज करा काही मूलद्रव्य व त्यापासून उद्भवणारे धोके, म्हणजे पॉयझनस जे आहेत मूलद्रव्ये की जे आपल्या शरीरात गेले तर त्यामुळे निर्माण होणारे जे डिसीजेस आहेत त्यांचे घातक परिणाम आहेत किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, ह्या अशा ज्या गोष्टी आहेत या थोडक्यातल्या गोष्टी, याला पकडून आपण काय म्हणतो संकीर्ण रसायनशास्त्र म्हणतो. यांच्यामधनं कधी कधी भुलून चुकून एखाद काळी प्रश्न येऊन जातो. तर यांचा डिटेल अभ्यास करायचा नाही, यांना वरच्यावर वाचलं तरी भरपूर होऊन जातं. तर मला तुमच्याकडनं ही ओपिनियन घ्यायची आहे की या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगू की तुम्ही स्वतः ते करून घ्या. म्हणजे तुम्ही ज्याही पुस्तकातनं वाचाल, जेही रेफरन्स बुक्स आहेत त्या रेफरन्स बुक, प्रत्येक रेफरन्स बुकमध्ये संकीर्ण रसायनशास्त्र हा टॉपिक तुम्हाला दिसेल. त्यामध्ये सरळ सरळ पॉलिमर म्हणजे काय त्याची डेफिनेशन, डिसीजेसवर आधारित औषधं है ना, मग त्याच्यानंतर जसं मी सांगितलं ग्रीन हाऊस इफेक्ट, वातावरणाची थर, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या त्या पुस्तकांमध्ये मिळून जातात. माझा प्रश्न फक्त हा आहे की तुम्ही हे स्वतः करून घ्याल वाचून की मला शिकवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हे जमत असेल तर हा पोर्शन आपण स्किप करून टाकू. स्टुडंट्स, मला तुमचं ओपिनियन सांगा, याबद्दलचं ओपिनियन सांगा. विद्यार्थ्यांना लक्षात आलं का? स्टुडंट्स, तुम्ही आपले रिप्लाईज द्या. नाही करून घेऊ म्हणजे आपण करू की तुम्ही स्वतः करा असं सांगा.
मी सांगू? ऑडिओ व्हिडिओ येत नाहीये. मला तुमचे रिप्लायज बरोबर द्या, सगळ्यांची रिप्लाय द्या. म्हणजे जर पुष्कळ लोकांना प्रॉब्लेम असेल तर मी ते घेऊन घेईन. बरं ठीक आहे, ठीक आहे, काळजी नका करू. जर आपल्यापैकी 2-3 विद्यार्थ्यांना याची गरज आहे तर मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला त्याच्यातला मेन गाभा जो आहे ते सगळं सांगतो डिटेलमध्ये. ओके. आणि मग तो टॉपिक आपण उद्या आणि परवा अर्धा असा मी तो निपटवतो. म्हणजे परीक्षा ओरिएंटेड हा टॉपिक आपण स्टडी करूया. ओके. मग तुम्हाला जर त्याच्यावर आणखी डिटेल्स पाहिजे तर तुम्ही पुस्तकातनं पाहू शकता. आपण आपलं काम करूया परीक्षा ओरिएंटेड, आणि त्याच्यात जो कन्सेप्च्युअल पार्ट आहे मी तुम्हाला सांगतो. काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. नाराज होऊ नका तुम्ही, मी तुम्हाला बिलकुल सांगतो, काळजी नका. 5 ते 8 मिनिटामध्ये मी एक टॉपिक तुम्हाला सांगतो. ठीक आहे. हा जो टॉपिक आहे हा ग्रीन हाऊस इफेक्ट, ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो. आम्ही आता 5 ते 7 मिनिटात तुम्हाला समजवतो. ओके. आता काय होते, पहिली गोष्ट तर फेरियर या शास्त्रज्ञाने याबाबत माहिती दिली. फेरियर या शास्त्रज्ञाने याबाबत माहिती दिली. आता असं समजा की ही आपली पृथ्वी आहे आणि हा त्यावर असलेला वातावरणाचा थर. वातावरणाचे जे थर आहेत ते मी सांगतोच तुम्हाला उद्या, पण आता असं थोडक्यात लक्षात घ्या की पृथ्वी आणि हा वातावरणाचा आपला पट्टा आहे. या वातावरणामध्ये भरपूर गॅसेस आहेत, है ना. वेगवेगळ्या प्रमाणचे गॅसेस मिश्र स्वरूपात एकत्र आलेले. यामध्ये आपल्याला दिसते जास्ती प्रमाण कोणाचा, नायट्रोजनचा आहे. सेकंड नंबरवर ऑक्सिजन आहे. मग बाकीचे जे प्रमाण आहे त्याचं थोडं प्रमाण आहे, पण आहे, सर्वच आहेत त्यामध्ये. यामध्ये आपल्याला असं दिसेल कार्बन डायऑक्साईड जे आपल्या मेन वायू आहे, है ना. कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, मिथेन म्हणजे CH4. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, मिथेन म्हणजे CH4. त्यानंतर आपल्याला आणखी दिसतं बाष्प. बाष्प म्हणजे त्याला आपण H2O, पण गॅस स्वरूपात, है ना. बाष्प म्हणजे काय, तर पाण्याचाच प्रकार आहे, पण तो बाष्प स्वरूपात आहे, म्हणजे तो गॅस स्वरूपात आहे. हे असे जे आहेत हे वायू मध्ये असलेले गॅसेस आहेत. मी यांना स्पेशली लिहिलं, बाकीचे पण आहेत पण यांना आपण स्पेशली लिहिलं. आता हे गॅसेस काय काम करून देतात आपल्याला, तर यांचं काम काय आहे की हे वातावरणामध्ये पसरलेले आहेत. सूर्याची जेव्हा ऊर्जा, म्हणजे इकडे सन आहे समजा, सूर्याची ऊर्जा उष्णता आणि प्रकाशाच्या स्वरूपात सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येते. तर इथे एक ओझोनचा थर दिसतो. या ओझोनच्या थरामुळे काय होते, पुष्कळशी ऊर्जा, म्हणजे जी घातक किरण आहे, घातक किरण म्हणजे जसे अल्ट्राव्हायोलेट रेज, इन्फ्रारेड रेज, हे जे रेज आहे हे त्या ओझोनच्या थरामुळे वातावरणाच्या बाहेरच रिफ्लेक्ट होऊन अवकाशात पाठवले जातात. पण काही सनरेज आहे जे आपल्या आतमध्ये पर्यंत येतात, है ना. हे आतमध्ये पर्यंत येतात. अच्छा, मग हे पृष्ठभागावर येतात किंवा इथे कुठे पार्टिकल्स असतात ना, डस्टचे पार्टिकल वगैरे, तर पृष्ठभागावरून म्हणा किंवा आणखी कुठून म्हणा परत रिफ्लॅक्ट होऊन, है ना, हे सनरेज आले आणि हे रिफ्लॅक्ट होऊन असे काय होतात, वातावरणाच्या बाहेर परत निघून जातात. म्हणजे रोजची प्रोसेस आहे. सूर्यापासून जेवढी उष्णता आपल्याला मिळाली, आता आपण उष्णतेबद्दल बोलू. उष्णता येते, उष्णता आली
पृथ्वीच्या पृष्ठभागावरून पडल्यानंतर ती परत स्पेसमध्ये रिफ्लॅक्ट बॅक होते, है ना, रिफ्लॅक्ट बॅक. आता रिफ्लॅक्ट बॅक होत असताना काय होते, हे जे गॅसेस आहेत, मिथेन म्हणा, कार्बन डायऑक्साईड म्हणा आणि बाष्प म्हणा, हे सगळे काय करतात, या उष्णतेला ट्रॅप करतात. म्हणजे काय, उष्णता धरून ठेवतात. हे जे गॅसेस आहेत हे काय करतात विद्यार्थ्यांना, उष्णतेला धरून टाकतात. म्हणजे जी उष्णता सूर्यावरून आपल्यापर्यंत पोहोचली ही स्पेसमध्ये आपण आता वापरत असतो सूर्याची उष्णता. जसं आपण बाहेर उभे आहोत तर आपल्या अंगावर सूर्याची किरणं पडत आहेत, तर आपली बॉडी सूर्याची उष्णता कलेक्ट करत आहे. पण काही भाग सूर्याच्या उष्णतेचा पडल्यानंतर तो रिफ्लेक्ट बॅक होतो, है ना, परावर्तित होतो. तर हे परावर्तित होणारा भाग हे वायू काय करतात, उष्णतेचा भाग ट्रॅप करून ठेवतात. आणि ट्रॅप करून ठेवल्यामुळे काय होतं, तर ट्रॅप करून ठेवल्यामुळे काय होतं की आपलं जे वातावरण आहे ते उबदार राहतं. उबदार म्हणजे काय, त्याच्यामध्ये गरमाहट राहते, है ना. आता चंद्रावर वातावरण आहे का, नाही. चंद्रावर वातावरण नाही आहे तर तिथे सूर्योदय सूर्यास्त होते का, तिथे होते. तिथे सूर्योदय सूर्यास्त होते. जो भाग चंद्राचा भाग सूर्याच्या समोर असतो तिथे सूर्योदय झाला असं समजू, आणि जो भाग सूर्याच्या दिशेच्या अगदी विरुद्ध बाजूला असतो तिथे आपण सूर्यास्त आहे किंवा रात्र आहे असं आपण म्हणू. म्हणजे दिवस रात्र तिथे असतात. तिथे वातावरण नसल्यामुळे तिथे काय होते विद्यार्थ्यांना, की जे काही सूर्याचे किरण, प्रकाश, उष्णता येते हे जेव्हा वातावरणात रिफ्लॅक्ट बॅक होते तर हे उष्णता काही धरून ठेवत नाही. तिथे आहेच नाही धरून ठेवायला काय. तर जसं तिथे अंधार पडते चंद्रावर तर तिथे कडाक्याची थंडी पडायला लागते. म्हणजे जो भाग सूर्याच्या समोर आहे तो उष्ण असतो आणि जो भाग सूर्याच्या विरुद्ध बाजूला आहे जिथे रात्र आहे तो भाग काय असतो, पुष्कळसा गरम असतो. या गोष्टीमुळे काय होते की तिथे दिवसाना गरमी आणि रात्री प्रचंड थंडी असा इफेक्ट आपल्याला दिसून पडतो. अच्छा, आपल्याकडे असं होते का, चला दिवसाना गरमी आहे म्हटलं, मे महिन्याचा दिवस आहे आणि दिवसाना गरमी आहे, तर रात्री काय थंडी पडते आपल्याकडे, नाही. त्या गरमीचा इफेक्ट असतो. वातावरण आपलं उबदारच असतं आणि हे उबदार वातावरण हे जीवसृष्टीसाठी काय असते, जीवसृष्टी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला टिकवून ठेवण्यासाठी अतिमहत्वाचं असतं. जर असा थंडा गरम उपाय आपल्याला होताना दिसला, ओके, एकाच दिवसात 24 तासात 12 तास अतिउष्णता आणि 12 तास अति थंडी, तर हा काहीसा इफेक्ट आपल्या बॉडीला सोसवणार नाही. पण असं होत नाही ॲक्च्युली, कारण जे 12 तास रात्रीचे असतात समजा त्यावेळेस या गॅसेसने धरून ठेवलेली उष्णता काय होते, आपला वातावरण उबदार ठेवते. हा जो इफेक्ट आहे यालाच आपण ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो, म्हणजे हरितगृह परिणाम असं म्हणतो. आणि हा इफेक्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे प्लांट्स असो, ॲनिमल्स असो, आपण असो, सर्वांसाठी आवश्यक. तर हा इफेक्ट चांगला होता. आता काय झालं की हा जो CO2 आहे, हा CO2 म्हणा, हा CO2 इथे आपल्या वातावरणात आहे, तर हा CO2 येतो कुठून, तर हे तुम्हाला माहिती आहे. हे वनस्पती जे असतात हे वनस्पती काय करतात, CO2 घेतात, प्रकाश संश्लेषण है ना, फोटोसिंथेसिस करताना CO2 घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. ही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आहे. अच्छा, ह्युमन्स किंवा आणखी प्राणी काय करतात, जे आपण प्राणी आहोत, ॲनिमल्स आहोत, आपण काय करतो, CO2 घेतो आणि ऑक्सिजन घेतो आणि CO2 बाहेर सोडतो. तर प्राणी ऑक्सिजन घेतात, CO2 सोडतात. वनस्पती CO2 घेतात, ऑक्सिजन सोडतात. आणि याच्यामुळे काय होते, सृष्टीमध्ये CO2 आणि ऑक्सिजनचं प्रमाण बॅलन्स राहतं. तसंही आपल्याला माहिती आहे की पहिले हिरवळ आपल्याकडे जास्ती होती, जंगलं जास्ती होती, है ना. तर हे जे गॅसेस कसे राहायचे, बॅलन्स फॉर्ममध्ये, म्हणजे CO2चं प्रमाण काय राहायचं,
जास्त म्हणजे जास्तही नाही कमी नाही, वातावरणाला पाहिजे तेवढंच राहायचं. आणि एवढं CO2 CH4 बाष्प हे सगळं मिळून काय करायचं की उष्णता पाहिजे असलेली उष्णता शोषून ठेवायचा आणि त्यामुळे वातावरणात उबदारपणा राहायचा. आता आपण काय केलं, आता बघा यांची संख्या काय झाली, संख्या कमी झाली कोणाची, प्लांट्सची. आणि यांची संख्या काय, यांची संख्या म्हणजे प्राण्यांची संख्या वाढली. आता प्राण्यांची नाही, ह्युमन्सची वाढली. मग आता यांची संख्या कमी झाली तर CO2 घेणारे कमी झाले समजा. यांची संख्या जास्ती झाली तर CO2 सोडणारे हे जास्ती झाले. म्हणजे अल्टिमेटली काय झालं, तर अल्टिमेटली आपल्याला हे दिसते की कार्बन डायऑक्साईड गॅसचं प्रमाण वातावरणात वाढलं. कार्बन डायऑक्साईड गॅसचं प्रमाण वातावरणात वाढलं. आणि जेव्हा याचं प्रमाण जास्ती वाढत जाईल तर ऑटोमॅटिक जास्त गॅस राहील CO2, तर जास्त उष्णता शोषेल. आणि जास्त उष्णता शोषली तर त्याच्यामुळे काय होईल, आपली पृथ्वीचं वातावरणाचं टेम्परेचर जे नॉर्मल असायला पाहिजे, जेवढं उबदार ठेवण्यासाठी असायला पाहिजे, त्याच्यामध्ये वाढ होत जाईल. CO2 जास्त, उष्णतेचं शोषण जास्त आणि वातावरणात टेम्परेचर जास्त. आणि हा टेम्परेचर वाढत जातो. म्हणजे जो ग्रीन हाऊस इफेक्ट, जो हरितगृह परिणाम अगोदर आपल्याला फायदेमंद होता, म्हणजे आपला प्रॉफिट करून देत होता, वातावरण उबदार ठेवून देत होता, हाच हरितगृह परिणाम म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट आता आपल्यासाठी डेंजरस होत चालला. डेंजरस होत चाललाय कारण हे काय होत आहे, टेम्परेचर पृथ्वीचं वाढत. जर पृथ्वीचं टेम्परेचर असं वाढत गेलं की येत्या 10-15 वर्षामध्ये त्याचं तापमान 2 डिग्री ते 3 डिग्री सेल्सिअस वाढेल. पृथ्वीच्या वातावरणाचं तापमान 2 ते 3 डिग्री सेल्सिअस वाढेल. आता तुम्ही म्हणाल 2 ते 3 डिग्री सेल्सिअस हा काही मोठा इफेक्ट नाही आहे. हा मोठा इफेक्ट आहे विद्यार्थ्यांना. याच्यामुळे काय होईल, सगळ्यात मोठा इश्यू जे सायंटिस्ट लोक वरीड आहेत याच्याबद्दल, की एवढे टेम्परेचर वाढलं तर जितकाही ग्लेशियरमध्ये पाणी जमा आहे, गोडं पाणी, जे पाणी आपण रेग्युलर लाईफसाठी वापरतो, पिण्यासाठी, ड्रिंकिंगसाठी आहे ना, पृथ्वीवर पाणी पुष्कळ आहे, पण जे यूज करण्यालायक पाणी आहे ते खूप कमी आहे. आणि ते मॅक्सिममली ग्लेशियरच्या स्वरूपात, बर्फाच्या स्वरूपात पर्वतांवर इकडे तिकडे साठवलेलं आहे थंड प्रदेशांमध्ये. होईल काय की टेम्परेचर वाढलं तर हे ग्लेशियर्स वितळायला लागतील आणि हे वितळून नद्यांमध्ये भरपूर पाणी होईल आणि नद्या शेवटी कुठे जातात, समुद्रात. तर समुद्रामध्ये पाण्याची पातळी वाढत जाईल. म्हणजे जर हे 2 ते 3 डिग्री सेल्सिअस गेलं तर 1 ते 2 मीटर पातळी समुद्रामध्ये पाण्याची वाढेल. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की आपला जो भारतीय उपमहाद्वीप म्हणतो म्हणजे पेनिन्सुला असा आहे ना, असा काही तर इथे श्रीलंका आहे आणि इथे पूर्ण आपल्याला समुद्र किनारा लाभलेला आहे. हा समुद्र किनाऱ्यामधलं पाणी आतमध्ये घुसायला लागेल जमिनीत. आणि जो आपला कोस्टल एरिया आहे, जो समुद्रपट्टीतला इलाका आहे, तो पुष्कळचा इलाका काय होईल, समुद्राच्या वेढ्यामध्ये होत जाईल. म्हणजे असं समजा पाणी पूर्ण असं आतमध्ये चाललं जाईल आणि आपला हा जो शेडेड पोर्शन आहे, हा शेडेड पोर्शन ऑलमोस्ट बुडून जाईल. हा खूप मोठा लॉस राहील विद्यार्थ्यांना. म्हणजे जो ग्रीन हाऊस इफेक्ट आपल्याला फायदा करून देत होता, आज तो आपल्यासाठी नुकसानदायक. आणि याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर आपणच रिस्पॉन्सिबल. तर हा इफेक्ट खूप डेंजरस आहे. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला ग्रीन हाऊस इफेक्ट सांगितला. तर मला एक सांगा. हो बिलकुल बिलकुल मेन टॉपिकच येणार. बघा मी जास्ती वेळ नाही देणार आहे याच्यामध्ये. मी जे इम्पॉर्टंट आहे आणि जे कन्सेप्ट क्लिअरिटीसाठी त्याला तुम्हाला त्रास होईल असेच टॉपिक मी घेईल. म्हणून तुम्ही वरी करू नका की आम्हाला म्हणजे तुमचा वेळ नाही वाया घालवणार. जे मिसलेनियस केमिस्ट्रीमध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये थोडं कन्सेप्ट्स आहेत आणि आम्हाला जे माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोचवावं असं वाटते तेवढंच घेणार. मी हार्डली उद्याचा दिवस घेईल आणि परवाचा दिवस लागला तर अर्धा लागेल, त्या व्यतिरिक्त नाही लागला. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर हा टॉपिक आता तुम्हाला समजून आला का, एकदा सांगा. ग्रीन हाऊस इफेक्ट कळला तर हे थोडक्यात लक्षात ठेवायचं. आता याच्यानंतरचं
उद्या शिकूया विद्यार्थी. ठीक आहे. तर सर्वांना धन्यवाद. ओके, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. केमिस्ट्री आपलं परवा किंवा त्यानंतर शनिवारपर्यंत आपलं सगळं एंड होऊन जाईल. ठीक आहे. ओके विद्यार्थी, चला, थँक्यू व्हेरी मच. माय डिअर स्टुडंट्स, हॅव अ नाईस टाईम. एन्जॉय द स्टडीज. सी यू टुमॉरो. बाय.